नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 सब्जेक्ट सायन्स त्याचं जे चॅप्टर नंबर 7 आहे त्याचे आपण टॉपिक पाहणार आहोत. कॅसिमिर फंक वॉज अ सायंटिस्ट हू बिलॉंग टू पोलंड इन युरोप. तर कॅसिमिर फंक हे युरोपमधील पोलंड या देशातील एक वैज्ञानिक होते. इन अ सायंटिफिक आर्टिकल ही रीड दॅट पीपल who ate brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. तर बेरीबेरी हा जो विकार सडलेले जे तांदूळ असतात त्या खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले. ही वॉज able to identify and isolate the substance which prevent this disease. ज्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांनी यश मिळवले. ही नेम इट व्हिटॅमिन आणि त्यांनी त्या जीवनसत्वाला व्हिटॅमिन हे नाव दिले. ही ऑल्सो प्रपोज दॅट अदर डिसऑर्डर लाईक स्कर्वी, पेलेग्रा अँड रिकेट्स वेअर ऑल्सो कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ व्हेरियस विटॅमिन्स. स्कर्वी, पेलेग्रा, मोडदूस हे विकारसुद्धा विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मानले. पुढचा जो टॉपिक आहे प्रोबायोटिक्स, त्याला आपण प्रोबायोटिक असं म्हणतो मराठीतसुद्धा. यू नो दॅट युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम विच कन्वर्ट मिल्क इंटू योगर्ट आर प्रेझेंट इन योगर्ट अँड इन बटरमिल्क. बघा, दुधाचे दही करणारे जे लाभदायक सूक्ष्मजीव असतात दह्यामध्ये किंवा ताकात असतात ते आपल्याला आता माहिती आहे. दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स. असे जे लाभदायक सूक्ष्मजीव आहेत म्हणजे युजफुल जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे दह्यात आणि ताकात असतात त्यांना आपण प्रोबायोटिक असं म्हणतो. लॅक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम रिसाइड इन अवर इंटेस्टाईन. अनेक प्रकारचे जे प्रोबायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते लाखोच्या संख्येने आपल्या शरीराच्या आतमध्ये जे आतडे आहेत इंटेस्टाईन त्याच्यामध्ये राहत असतात. देअर प्रेझन्स इन सच अ लार्ज नंबर इज इसेन्शियल फॉर आवर हेल्थ. तर ते पुरेशा संख्येने तिथे राहणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आहे, म्हणजे त्यांचा आपल्याला फायदाच होतो. हेन्स टू मेंटेन देम इन आवर बॉडी वी शुड इन्क्लूड प्रोबायोटिक्स सच ॲज योगर्ट अँड बटरमिल्क इन आवर डेली डाएट. तर पुरेशा संख्येने ते आपल्या शरीरात राहणं हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. म्हणून दही, ताक असे जे प्रोबायोटिक अन्नपदार्थ अधूनमधून घेत राहणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे ते जे प्रोबायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत युजफुल असतात आपल्यासाठी. तर त्यांची संख्या पुरेशी असते आपल्या शरीरामध्ये. वेन वी सफर फ्रॉम लूज मोशन अँड वॉमिटिंग वी थ्रो आउट मायक्रो ऑर्गॅनिझम अलॉंग विथ इंटेस्टिनियल वॉटर. ज्यावेळेस आपल्याला जुलाब किंवा उलट्या झाल्या की आतड्यातील जे पाण्याबरोबर सूक्ष्मजीव बाहेर टाकले जातात. सम मेडिसिन्स कॅन ऑल्सो किल देम. त्याचप्रकारे आपण ज्यावेळेस काही औषधोपचार करतो त्यामुळे ते मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट होतात. देअरफॉर वी नीड टू टेक एक्स्ट्रा योगर्ट बटरमिल्क टू रिस्टोअर देअर नंबर्स. त्यामुळे त्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी अधिक ताक किंवा दही आपण घ्यायला हवं. तुलित आहार असं म्हणतो. ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड आवर डाएट. आपण दिवसभरात जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आपण डाएट म्हणजे आहार असं म्हणतो. अ डाएट कंटेनिंग ॲडेक्वेट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रिएंट इज कॉल्ड ॲज अ बॅलन्स डाएट. तसंच सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असं म्हटलं जातं. To build strong and healthy body, you need all nutrients in the right proportion and in sufficient quantity in your daily diet. त्याच प्रकारे जे निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी आपल्याला सर्व पोषक तत्वांचा योग्य आणि प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश करणे खूप गरजेचं आहे. सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलन्स डाएट. तर संतुलित आहार मिळाल्यास काय होऊ शकतं? इन्क्रीज कॅपॅसिटी टू वर्क. काम करण्याची आपली क्षमता वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं असतं. इन्क्रीज कॅपॅसिटी टू फाईट ऑर रेझिस्ट डिसीज. आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता आपली वाढते. हेल्प इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
तर आपल्याला बघा इथे एक पिरॅमिड दाखवलेला आहे, बॅलन्स डाएट इन पिरॅमिड, म्हणजे संतुलित आहाराचा एक तो पिरॅमिड आहे. तर आपल्या डेली डाएटमध्ये म्हणजे दैनंदिन आहारामध्ये सिरियल अँड पल्सेस म्हणजे तृणधान्य कडधान्य याचं प्रमाण जास्त पाहिजे, त्यापेक्षा कमी फ्रूट अँड व्हेजिटेबलचं प्रमाण पाहिजे, त्यापेक्षा कमी मिल्क प्रोडक्ट्स मीट फिश आणि एग्सचं प्रमाण पाहिजे, जे दूध दुग्धजन्य पदार्थ मांस मासे अंडे, आणि सगळ्यात कमी जे फॅट्स म्हणतो आपण फॅटी सबस्टन्स ऑइल घी बटर यांचं प्रमाण कमी पाहिजे. तर अशा प्रकारे डाएट आपला डेली हवा म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये पाहिजे. अपार्ट फ्रॉम having balanced diet, we also need to exercise regularly to keep ourselves fit and healthy. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार व्यतिरिक्त नियमित व्यायामाची सुद्धा आवश्यकता असते. हाऊ टू गेट बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार कसा मिळवायचा. To ensure that we get a balanced diet from the food we eat, we can make a food pyramid. आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करण्यासाठी अन्न पिरॅमिड तयार करतात. ऑल फूड विच वी ईट इज क्लासिफाईड इंटू व्हेरियस ग्रुप्स. आपण खातो त्या अन्नपदार्थाची विविध गटात विभागणी करतात. द पेस अलॉटेड टू इच फूड ग्रुप इन द पिरॅमिड डिपेंड अपॉन द प्रपोर्शन in which it should be included in our diet. आपल्या रोजच्या आहारात प्रत्येक गटातील अन्नपदार्थाचा किती प्रमाणात समावेश असावा त्याप्रमाणात त्यांना एक पिरॅमिडमध्ये ठराविक जागा आपण देतो. हेन्स वी कॅन चूज फूड फ्रॉम इच ग्रुप डेली अकॉर्डिंग टू द पेस अलॉटेड टू इट इन द पिरॅमिड. त्याच प्रकारे प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून ठरवता येते. If we choose some item from each group in the right proportion according to pyramid shown on the page 53, we can make sure that we are getting a balanced diet. पृष्ठ क्रमांक 53 वरील जे पिरॅमिड प्रमाणे प्रत्येक गटातील काही अन्नपदार्थ रोज आलटून पालटून योग्य प्रमाणात निवडल्यास आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची आपल्याला खात्री करता येते. Nutrient is made through the food we eat. The nutrients are better utilized in our body. पोषक तत्वांची गरज अन्नपदार्थातून भागल्यास त्याचा अधिक सुलभतेने शरीरात उपयोग होऊ शकतो. Hence, the best way to good health is taking a balanced diet and avoiding the deficiency of any nutrient. तर त्यामुळे संतुलित आहार घेणे व पोषक तत्वांची कमतरता टाळणे हाच आरोग्याचा उत्तम मार्ग ठरतो.